खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील महाद्वार रोडवर भव्य स्वदेश रॅली काढण्यात आली। प्रत्येक घरी स्वदेशी विकसित भारताचं स्वप्न या संदेशासह कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी आवाहन केलं। कोल्हापुरातील महाद्वार रोडवर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी स्वदेशी वापरासाठी रॅली काढली। प्रत्येक घरी स्वदेशी, घरोघरी स्वदेशी, गर्व से कहो हम स्वदेशी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रॅलीत जीएसटीतील कपातीमुळे झालेली बचत, आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आणि स्थानिक उत्पादनांच्या वापराचं महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली। कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प, संदेश फलक देऊन प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विक्रीस प्रोत्साहित केलं। स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प या रॅलीतून काढण्यात आला। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या 144 करोड लोकांना एक अनोखी भेट दिलेली आहे। जीएसटीचे 4 स्लॅब कमी करून 2 स्लॅबमध्ये सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि विशेषतः आपल्या प्रपंचाला घरगुती लागणाऱ्या असतील, भाजीपाला, खाद्य, अन्न या सगळ्या गोष्टी 5% स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत। त्यामुळं लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे। सणासुदीचे उत्सवाचे दिवस आहेत, नवरात्र सुरू आहे, दिवाळी येणार आहे आणि त्यामुळे लोकांना या सगळ्या उत्सवामध्ये खरेदी करायची, कपडे घेत आहेत, कोण नवीन TV घेत आहे, फ्रीज घेत आहे, गाड्या घेत आहेत। आपण बघू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळं लोक खरेदी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळं मालाची उपलब्धता तेवढी करणं दुकानदारांना आता क्रमप्राप्त झालं। मालाची उपलब्धता करण्यासाठी मालाची निर्मिती करणंसुद्धा उद्योजकांना तेवढंच क्रमप्राप्त आहे। माल उत्पादन करण्यासाठी रोजगार निर्माण होतो आहे। अशी एक मोठी साखळी भेट म्हणून प्रधानमंत्री मोदींनी देशाला दिलेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्या उद्योगपतींना किंवा त्या दुकानदारांना विनंती करतो की गर्व से कहो हम स्वदेशी आहे ही प्लेट आम्ही त्यांना देतोय, त्यांनी काउंटरवर लावावी। जो जीएसटीचा लाभ मोदीजींनी दिलेला आहे तो त्यांनी ग्राहकांना द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती करतो आणि फक्त स्वदेशीच आपण विकावं, नागरिकांना स्वदेशीच घेण्यासाठी आग्रह करावा ही विनंती आम्ही सर्व दुकानदारांना करत आहोत।